ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सायली आणि अर्जुन प्रियाच्या मागावर गेलेले असतात आणि तेव्हा त्यांना कळलेलं असतं की ही प्रिया किती पोचलेली आहे ते. म्हणजेच प्रिया नेमकी कुठे गेली आहे, काय गेली आहे याचा सुगावा लावण्यासाठी दोघंही जण गेलेली असतात. पण त्याआधीच आहेत ना, ह्या सगळ्याबद्दलचे पुरावे या लोकांना मिळालेले असतात. म्हणजेच त्या बाईला आधीच सायली आणि अर्जुननं गायब केलेलं असतं. सायली आणि अर्जुन ज्यावेळेला त्या बाईला गायब करतात त्यानंतरच इथे जाऊन आता प्रिया पोचते. प्रियाला आता त्या बाईचं घर बंद दिसतं, म्हणूनच आता प्रिया इथे असणाऱ्या बाजूच्या जाणाऱ्या एका माणसाला थांबवते आणि विचारत असते की तुम्हाला माहिती आहेत का की या बाई कुठे गेल्या आहेत त्यावर आम्हाला नाही माहिती. पहिल्यांदा माहिती असायचं, पण आता एवढं काही कळत नाही की त्या कुठे गेल्या आहेत. त्या सहसा अशा जात नाहीत असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला प्रिया त्याला म्हणत असते की ठीक आहे, एक काम करा ना, तुम्हाला जर त्या परत आलेल्या समजल्या ना तर तुम्ही ना मला कॉन्टॅक्ट करा असं देखील आता इकडे असणारी प्रिया जी आहे ती सांगू लागते. प्रिया जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा आता तो माणूस तिचा नंबर वगैरे घेतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की त्या बाईला सायली आणि अर्जुनने एका वेगळ्या ठिकाणी आणलेलं असतं आणि सायली आणि अर्जुन म्हणत असतात की तुमच्या राहायची सोय आता आम्ही इथे केलेली आहे, तुम्हाला काही कमी जास्त खायला वगैरे लागलं तर सांगा आणि काही अडचण आली तरीही सांगा, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. त्यावरती बाई ही सायली आणि अर्जुनला म्हणत असते की तुम्ही आमच्यासाठी दरवेळेला काही ना काही करता आणि आत्तासुद्धा एवढी मोठी मदत करताय. त्यावर आता सायली म्हणत असते की तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुमची काळजी तर घ्यायलाच हवी आणि त्यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत असं देखील आता सायली आणि अर्जुन त्या बाईला सांगत असतात. त्यावरती बाई म्हणत असते की मला ना तुम्हाला एक काहीतरी द्यायचं आहे आणि त्याच वेळेला तिच्याकडे एक कंप्लेंट असते जी मिसिंग कंप्लेंट असते, ती आता ती देते आणि सांगू लागते की वंदना जाधव या बाईनं खरं तर तक्रार केली होती आणि तीच ही तक्रार आहे. पण आता ही वंदना जाधव कोण असं सायली आणि अर्जुन त्या बाईला विचारतात. त्याच वेळेला आता ती बाई सांगू लागते तुम्हाला म्हटलं नव्हतं का ही बबली जी होती ना ती मात्र ना एक नंबरची खोडकर होती. तिने ना या वंदना जाधवच्या मुलाला ना लय मोठा मारला होता आणि मारून ती ना तिकडनं पळून गेली होती. त्यानंतर ना तो बिचारा मुलगा ना पांगळा झाला होता, म्हणून मग ती ना त्या बबलीचा शोध घेण्यासाठी तिनं पोलिसात तक्रार केली होती आणि तेव्हाची ही जी कॉपी आहे ती आहे. मग ही कॉपी तुमच्याकडे कशी आली असं देखील अर्जुन विचारतो. त्याच वेळेला आता इकडे असणारी ती बाई सांगते की ते काय ना मलासुद्धा त्या बाईचा शोध घ्यायचा होता, कारण त्या महिन्यानं त्या बबलीला माझ्याकडे विकलं आणि त्यानंतर मात्र मला जे काही पैसे दिले होते मी तिला विकून ते पैसे माझे वसूल झाले नाही. मग त्यानिमित्ताने का होईना मला शोधाशोध ही घ्यायचीच होती आणि म्हणूनच मी हे सगळं केलं असंही सांगितलं जातं. दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती विचार करत असते, कारण घरामध्ये ना चर्चा सुरू असते. घरात आता सांगितलं जात असतं स्मिताची वेळेवर व्यवस्थित काळजी घ्यायला हवी असं अश्विन सगळ्यांना सांगत असतो आणि आपण आहे ना मला असं वाटतं त्या माणसाचं नाव आहे ना घरात काढूयाच नको. त्या माणसाच्या नावानेच ना मुळात आहे ना अस्मिताताईला जास्त त्रास होतो आणि आपण त्या माणसाचं नावच टाकून देऊया जेणेकरून तीच तरी आपल्यासोबत मिळून मिसळून राहू शकते. मला तरी हे असंच वाटतं की आपण हे असंच करायला हवं, हेही आता अश्विन सांगत असतो. तर तिकडे मात्र आता सगळीजण म्हणत असतात की अश्विन तू बोलतोयस ते योग्य आहे, आपण तसे प्रयत्न करूही, बघूया काही जमतंय का आपल्याला अस्मिताला सावरायला. दुसरीकडे मात्र प्रियाच्या डोक्यामध्ये तसं सतत तेच सुरू असतं की ह्या सायली अर्जुनला या केसपासून लांब ठेवायला हवं, नाही तर ते एक एक पुरावा शोधत बसतील. म्हणूनच घरात काहीतरी करायचा तिचा घाट सुरू असतो. सायली अर्जुन जे आहेत ना ते आता रूममध्ये बोलत असतात, कारण वंदना जाधवबद्दल आपल्याला माहिती काढायला हवी. पण आता ती माहिती कशी मिळेल, तर आता मात्र आपण पोलीस स्टेशनमधूनच ही माहिती गोळा करू शकतो. कारण त्या वंदना जाधवने जेव्हा कंप्लेंट केलेली होती तेव्हा तिने
सगळं काही डिटेल्स आपल्या तिथे टाकले होते असणार आणि त्याच बेसवर आपल्याला तिला शोधायला हवं असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा आता उद्याच या सगळ्याचा शोध घेऊया असंही आता अर्जुन म्हणतो. अर्जुनने आता चैतन्याला कॉल केलेला असतो आणि अर्जुन चैतन्याला आता म्हणत असतो की आपल्याला उद्या ना वंदना जाधवचा शोध घ्यायला पोलीस स्टेशनला जायचं आहे. तुलासुद्धा मी आता एक फोटो पाठवतो, तो फोटो नीट बघ, ती खरं तर FIR आहे आणि आपल्याला त्या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे असंही सांगितलं जातं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं अर्जुनचा फोन स्पीकरवर असतो. सायली आता विषय काढते आणि सायली आता म्हणत असते की काही तपास लागला का साक्षी शिकरेचा आणि सचिनचा, तुम्हाला काही माहिती आहे का चैतन्य भाऊजी, असं डायरेक्टच ती चैतन्याला विचारते अर्जुनला न विचारता. मग आता चैतन्य तिथून काही बोलायला नको असंच वाटत असतं अर्जुनला, कारण जर चैतन्य काही बोलून गेला तर आपलं पितळ उघडं पडू शकतो. म्हणूनच आता अर्जुन खोकला येण्याचं खोटं नाटक करत असतो. जसा तो खोकला यायचं नाटक करतो ना, तसं मात्र आता इकडे सायली लगेचच जागेवरनं उठते आणि त्याला पाणी द्यायला जाते आणि विचारते की काय झालं हो तुम्हाला असं अचानक, आणि त्याच वेळेला हे असं कसा मध्येच ठसका लागला. तर मुद्दामून ना चैतन्य आता अर्जुनची मजा घेतच सायलीला सांगत असतो, हे तर काही नाही वहिनी, हे तर असं रोजच होत असतं, तुम्हाला नाही माहिती ना म्हणूनच सांगतो. ह्याला ना असाच ऑफिसमध्ये सुद्धा मध्येच खोकला लागतो, मध्येच घाम काय फुटतो, ह्याला सध्या असं सगळं काही व्हायला लागलेलं आहे. आणि जेव्हा हे सगळं काही सायली बोलत असते तेव्हा मात्र आता अर्जुन टेन्शनमध्येच येतो, हा चैतन्य काय काय बोलून बसत आहे म्हणून. दुसरीकडे आता प्रिया विचार करत असते की घरात सगळ्यांना काही ना काही करून गुंतवायला हवं, पण ते कसं गुंतवायचं हे काही केल्या तिला समजत नसतं आणि यासाठी ती काही ना काही प्रकार शोधत असते. ती आता विमलला विचारत असते की आता बाळ तर झालं आहे, पण बाळासाठी काही ना काही करायचंच असतात ना, काही प्रोग्राम असतात का, तर विमलला माहिती असतात. विमल म्हणते की हो असतात ना. मग विमलला ती विचारत असते की काय असतात जरा सांगा ना. मग आता विमलला तेवढ्यातच फोन येतो म्हणून विमल काहीच सांगत नाही. मग आता प्रिया स्वतःच हे सगळं काही सर्च करून बघते आणि तेव्हा तिला कळतं की 5वीची पूजा असते. मग 5वीची पूजा करायला हवी असाच विचार करत ती आता कल्पनाकडे जाते. कल्पनाला म्हणत असते की उद्या बाळाला 5 दिवस होत आहेत, तर आपण 5वी करायला हवी ना. आणि असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता कल्पना म्हणत असते, खरं तर मलाही 5वीची पूजा करायची होती, पण सध्या घरात वातावरण हे असं आहे ना, त्यामुळे खरंच ना करमत नाही आहे. अस्मिता काय रिॲक्ट करेल काय नाही. त्यावर आता प्रिया म्हणत असते की आपण उलट ना अस्मिताला या सगळ्यातना बाहेर काढण्यासाठी अशीच काहीतरी पूजा वगैरे ठेवायला हवी, तेव्हाच जाऊन तर इकडनं अस्मिता बाहेर येईल. मग आता ही सगळी कल्पना ना अश्विनलासुद्धा आवडते. अश्विनही म्हणत असतो की आपण अस्मिता ताईचा आनंद बघण्यासाठी ना काहीही करूया, कारण मला असं वाटतं की अस्मिताई खुश राहणं गरजेचं आहे. निदान बाळ आणि ती आनंदात असेल तर आपणही व्यवस्थित राहू आणि हळूहळू ती त्या माणसालासुद्धा विसरेल, कारण त्या माणसाला आता आपण घरात उभंही करायचं नाही आहे असं अश्विन म्हणत असतो. दुसरीकडे मात्र आता सायलीने अर्जुनला पाणी दिलेलं असतं, मात्र चैतन्यने आता उगाचच ना नको नको त्या गोष्टी आता सायलीला सांगून ठेवलेल्या असतात. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की तू जे काही सांगतोयस ना ते खरं आहे का खोटं आहे ते एकदा बायकोला सांग, नाही तर माझी बायको ना उगाच माझी काळजी करत बसेल. त्यावर मात्र आता चैतन्य सांगू लागतो की सायली वहिनी मी तर मजा करत होतो. त्यावर आता सायली म्हणत असते, चैतन्य भाऊजी का हो अशी मस्करी करता, का असा छळता, असंही आता सायली म्हणत असते. त्यावर आता लगेच अर्जुन म्हणतो की बघितलं का, हे बायकोचं ना हे असं असतं, तू काही केलंयस तर तुला समजून घेते, पण तेच जर मी काही बोललो असतो ना तर मला काय काय ती बोलली असती. त्यावर मात्र आता सायली मेन पॉईंट तर विसरलेली नसते. त्यामुळे सायली आता लगेचच विचारू लागते की तुम्ही मला सांगितलं नाही साक्षी आणि सचिनचं काय झालं ते. त्यावर आता इकडे चैतन्य म्हणत असतो की हो वहिनी शोध चालू आहे, कळला की मी तुम्हालाही सांगेन असंही आता तो म्हणतो. तर दुसरीकडे मात्र वंदना जाधवबद्दलसुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती काढायची आहे. सायली आणि अर्जुन आता बोलत असतात की आपण उद्याच जाऊया आणि उद्याच या सगळ्याचा शोध घेऊया, कारण जराही उशीर केला ना तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण तुम्हालाही माहिती आहे प्रियाही कशी हात धुवून या सगळ्याच्या मागे लागली आहे. मग आपणही या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन तर काढायलाच
असावं असा विचार त्यांचा सुरू असतो. सायली आणि अर्जुन रूममध्ये बोलत असतात. तेच आता इकडे कल्पना सायलीला आवाज देते, त्यामुळे सायलीला लगेचच खाली जावं लागणार असतं. दुसरीकडे मात्र आता सचिन बेडरूममध्ये बसलेला असतो. तो आता विचार करत बसलेला असताना साक्षी त्याच्या बाजूला जाऊन बसते आणि साक्षी ही सचिनला म्हणत असते की बघ ना, एक मस्त असा गेम आहे जो ऑनलाईन आहे, ज्यामध्ये ना खरं तर ना कोण किती कोणाला ओळखतं ह्याची परीक्षा आहे. म्हणजे जसं मला एखादा कलर आवडतो ते सेम कलर तुलाही आवडतो का, या सगळ्यामध्ये आपण याची परीक्षा घेणार आहोत. चल ना, तुला माझ्या आवडीनिवडी किती माहिती आहेत आपण ते बघूया. त्यावर मात्र आता सचिन या साक्षीला चांगलंच गोत्यात घेतो आणि म्हणत असतो की बघा साक्षी, हे असे फालतू गेम तर मला मुळात आवडतच नाही. आणि तुला एक गोष्ट सांगू का, जी तुझी आवडती माझी आवड. जसं तुला जर समुद्रातलं पाणी आवडत असेल तर ते पाणी मलाही आवडेल, तुला डोंगर आवडत असेल तर मला डोंगरही आवडेल. आता जसं सचिन हे सगळं काही बोलत असतो तसं आता साक्षी म्हणत असते की भारी कल्पना आहे, हा मस्त मस्त सगळं सांगतो, मला तुझी उत्तरं आवडलीत, असं आता साक्षी म्हणत असते. त्यानंतर आता साक्षी म्हणत असते की मग मला सांग की तुला माझ्यामध्ये निवडायला सांगितलं तर तू काय निवडशील. ऑफकोर्स तुला निवडीन, कारण तू माझं प्रेम आहेस. आणि मग पैशांबद्दल बोलल्यानंतर आता मात्र इथे सचिनचं डोकं सटकतं. सचिन म्हणत असतो की मी तुला बोललो आहे ना, किती वेळा मी बोललो आहे, का माझ्यासमोर तो विषय काढतेस. तो विषय काढला का माझं डोकं दुखतं, तुलाही माहिती आहे. ऑलरेडी माझ्या कॅनडाच्या अकाउंटमध्ये लाखो रुपये पडलेत, पण ते मी काढू शकत नाही आहे, माझं अकाउंट फ्रीज झाल्यामुळे. आणि आता तू ह्या सगळ्या पैशांची आठवण करून देतेस. आता दुसरीकडे कल्पनाने, अश्विनने, प्रियाने ह्या सगळ्याचं प्लॅनिंग केलेलं असतं 5वीचं. सायली आणि अर्जुनसुद्धा आता खाली येतात. सायली अर्जुन जसे खाली येतात ना, तसं आता कल्पनाला विचारतात की आई काय झालं आहे. त्यावर कल्पना म्हणत असते की उद्या तुम्ही दोघांनीही कुठे जायचं नाही आहे. असं म्हटल्यानंतर सायली अर्जुन आता दोघंही जण एकमेकांकडे पाहू लागतात. सायलीला कळत नसतं की आता काय रिॲक्ट करावं, कारण त्या दोघांनाही वंदना जाधवची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी जायचं होतं. पण आता वंदना जाधवची माहिती काही केल्या काढता येणार नसते, कारण कल्पना सांगत असते की उद्या जायचं नाही आहे. सायली अर्जुन विचारतात की काय झालं आहे. त्याच वेळेला आता वंदना जाधवबद्दल कसं सांगणार घरात, कारण ते प्रियाही होती. पण आता कल्पना सांगत असते की उद्या ना आपण बाळाची 5वी करायचं ठरवलं आहे आणि हे सगळं ना तन्वीनेच मला सुचवलं. खरं तर मला ऐनवेळेला काही सुचत नव्हतं, पण ऐनवेळेला आपल्या तन्वीला बरंच सुचलं आहे, मग आपण ही पूजा करत आहोत. सायली अर्जुनला कळतं की प्रिया हे सगळं काही मुद्दामून करते, जेणेकरून आपण या सगळ्यात अडकून राहायला हवं. मग आता या सगळ्याचं नियोजन कसं करायचं, कोणी काय सामान आणायचं, हे सगळं कल्पना सांगत असते. त्याच वेळेला आता सायलीही म्हणत असते की हो मी करते सगळं काही. मग आता इथे अर्जुनला टेन्शन आलेलं असतं की कसं मॅनेज करायचं, कारण हे त्यांना माहिती असतं की मुद्दामूनच ना तन्वीने हे सगळं काही केलेलं आहे. का तर सायली अर्जुन काही ना काही शोधून बाहेर जाणार आणि ते त्यांना थांबवायचं असतं आणि त्याचसाठी तिचं हे सगळं प्लॅनिंग सुरू असतं. जेव्हा हे सगळं प्लॅनिंग ती करत असते तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली हे एकमेकांकडे बघत असतात. मग आता सायली म्हणत असते की आई तुम्ही सांगा काय करायचं आहे ते. खरं तर थोडं काम होतं पण जायचं होतं. मी काय म्हणते, आपल्याला ना अस्मिताताईंना छान अशी साडी घ्यायला हवी. अगं साडी कशाला आहेत की, आता सायलीला बाहेर जायचं असतं ना, त्यासाठी सायली की कल्पना करत असते. त्यातच आता सायली हेही म्हणते की आपल्याला बाळासाठी सुद्धा कपडे बघायला हवेत, म्हणूनच मी बाळासाठी पण कपडे आणते. मग आता बाळासाठी अगं एवढ्या कपड्यांची शॉपिंग त्या दिवशी केली कशासाठी. मग आता मात्र कसं तरी सायली बनवते, कारण विमलही सांगते बाळासाठी कपडे म्हटलं तर किती सायली ताईंचा चेहरा फुलला आहे बघा ना, म्हणजे बाळासाठी किती विचार करतायत त्या. दुसरीकडे आता कल्पना ही म्हणत असते की हो अर्जुन जरा मनावर घे बाळाचं. अर्जुन म्हणतो की मॉम मी तर तयारच आहे, पण सायली कुठे तयार आहे, सायलीला तुम्हीच सांगा तयार व्हायला. असं म्हटल्यानंतर आता सायली खूपच जास्त लाजू लागते. तर कल्पनालाही हसू येतं. सायली लाजते आणि लगेच किचनमध्ये जाते, कारण तिला ना पटकन सगळं काही आवरून आहे ना अस्मितासाठी दूधही घेऊन जायचं असतं. इकडे मात्र आता प्रिया त्याचसोबत प्रताप हे सगळीजणं सायलीकडे बघून हसत असतात, कारण आता सायली आणि अर्जुनला सुद्धा बाळाचा विचार करायला सांगितलेला असतो ना. अर्जुन तर
एका पायावर तयार असतो. अर्जुनने सरळ सांगितलेलं असतं, मी तर तयार आहे, पण सायली या गोष्टीसाठी तयार व्हायला हवी. त्यामुळे सगळ्यांनाच या जोकवर हसू येत असतं. दुसरीकडे आता सचिनने पैशाचा विचार केल्याबरोबर साक्षीने पैसे एका पाकिटमध्ये भरून आणलेले असतात आणि ती आता म्हणत असते की बघ, हे पैसे मी तुला देते, ह्याच्यामध्ये 5 लाख रुपये आहेत, पण मला 10 लाखांची गरज आहे असं सचिन म्हणतो. त्यावर साक्षी म्हणते की मला माहिती आहे तुला 10 लाखांची गरज आहे, पण सध्या तरी मी तुला 5 लाख रुपये देते. काही ना पूर्ण पैसे दिले तर तुला माझी गरज सोडून उरणार आहे. तुला पैसे भेटले का तू मला सोडून निघून जाशील हे मला माहिती आहे. त्यामुळे तुला कसं नाचवायचं ना हे मला कळतं. त्यामुळे हे 5 लाख घ्यायचे, त्यांना द्यायचे, त्यांच्या तोंडावर फेकून मारायचे, असंही आता साक्षी ही सचिनला सांगत असते. सचिन म्हणतो की असा विचार चुकून पण करू नको की मी तुला सोडून जाईन, तू नेहमीच माझी आहेस, माझा तुझ्यावर जीव आहे, असं खोटं नाटक करत तिला म्हणत असतो. आणि त्याच वेळेला तो साक्षीला जवळही घेत असतो. साक्षीला तो म्हणत असतो, माझ्यासाठी हा पैसा इम्पॉर्टंट नाही आहे, माझ्यासाठी तू इम्पॉर्टंट आहे, असं काहीसं खोटं आता तो बोलतो आणि तिला आता जवळ घेतो आणि तीही त्या प्रेमामध्ये अडकून जाते. दुसरीकडे अस्मिता कंटिन्यूस कॉल करायचा प्रयत्न करत असते सचिनला, पण सचिनचा कॉल अजूनही बंदच लागत असतो. एवढं सगळं होऊन हिला एवढंही कळलेलं आहे की पुन्हा तो त्या मुलीच्या नादी लागलेला आहे, तरीसुद्धा अस्मिताला अजूनही सचिनवरचं प्रेम उफाळून येत असतं. म्हणजे ती सरळ सरळ म्हणत असते की ह्याचा फोन बंद येतोय, कुठे गेला असेल, घरातल्यांना सुद्धा काही वाटत नाही. तेवढ्यातच ना आता सायली दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते. बाळ झोपलंय का असं विचारते आणि दुधाचा ग्लास तिला देत असते. पण त्याच वेळेला ना इकडे मात्र आता पाहायला मिळत असतं, अस्मिताला विचारते ती काय झालं आहे. अस्मिता म्हणते, तुम्हा लोकांना कुठे काय कळते, काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हा लोकांना, तुमचं सगळं काही व्यवस्थित चाललं आहे, तुम्हाला माझ्याबद्दल, माझ्या मुलाबद्दल काहीच वाटत नाही की त्याला बापाचं प्रेम मिळत नाही आहे. त्यावर सचिन भाऊजींबद्दल का विषय काढताय ताई, तुम्हालाही माहिती आहे की त्यांनी काय केलं आहे, त्यामुळे सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी रागच आहे, कोणीही त्यांच्याबद्दल चांगला विचार करत नाही. आणि मग तुम्ही का असं सगळं बोलताय, असंही आता सायली बोलत असते. सायली जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा अस्मिता तिला म्हणत असते की मला माहिती आहे ना तुमच्या मनात ना माझा सचिन काही उरलेला नाही आहे, पण सचिनसाठी ना आता मलाच धडपड करावी लागणार आहे. मग बघा, सचिनला तर तुम्ही शोधत नाही आहात, तो घरातही नाही आहे, परत त्याच्या घरीही केला नाही आहे, तो काय खात असेल, काय पित असेल मला कळत नाही आहे. काही झालं ना तरी उद्यापर्यंत मी बघणार आहे आणि उद्याच्या उद्या बाहेर जाऊन मी सचिनचा शोध घेणार आहे, असं देखील आता इकडे असणारी अस्मिता जी आहे ती बोलत असते. अस्मिता जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की अस्मिता ताई असं का बोलताय, उद्या 5वीची पूजा करायची, मला काही पडलेलं नाही आहे त्या 5वीच्या पूजेचं. अस्मिता सरळ म्हणते, तुम्हाला काही करायचं आहे ना ते तुम्ही करा, पण मी माझ्या सचिनला शोधायला उद्या बाहेर जाणार आहे म्हटल्यावर जाणार आहे, कारण तुम्ही लोक कोणीही सचिनला शोधत नाही आहे म्हटल्यावर मलाच माझ्या नवऱ्याला शोधावं लागणार आहे. किती दिवस झाले, 4 दिवस झाले तो कुठेही नाही, त्याचा फोन बंद आहे, त्याला काय झालं असेल काय नाही, असे विचार आता अस्मिताच्या मनामध्ये येत असतात. आणि अस्मिता याबद्दल सगळं काही सायलीला सांगत असते आणि ती सरळ म्हणते की मला ना या सगळ्यात इंटरेस्ट नाही आहे, मला इंटरेस्ट आहे तर सचिनमध्ये. सचिनबद्दलचं इतकं तिचं प्रेम जे असतं ना ते सायलीला दिसत असतं. सायली म्हणत असते की तुम्ही एवढा का विचार करताय, ते तुमचा विचार करत नाही आहेत, बाळाचा विचार करत नाही आहेत आणि तुम्ही का हे सगळं घेऊन बसलेला आहात. पण नाही, इथे मात्र अस्मिताला खूप वाटत असतं आणि अस्मिता हाच विचार करत असते की काही झालं तरीसुद्धा मी माझ्या बाळासाठी सचिनला पुन्हा घरी घेऊन येणार, सचिनला मी सोडणार नाही, हेही तिचं नक्की झालेलं असतं. सायली म्हणत असते की बरं उद्याचं उद्या बघूया, आधी हे दूध पिया, कारण तुमच्यासाठी हे दूध मी आणलेलं आहे गरम करून, असं बोलून सायली आता अस्मिताच्या हातामध्ये दुधाचा ग्लास देते. सायलीला आता समजत नसतं की काय करावं ते, कारण अस्मिताला एवढं सगळं माहिती आहे की सचिनचं अफेअर आहे. ती काय सांगते की सचिनची काहीतरी मजबुरी असेल म्हणून तो हे सगळं करत असेल, पण तुम्ही लोक त्याला समजून घेत नाही आहे, असंही आता ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता सायलीला हे सगळं ऐकणं खूपच जास्त नकोसं झालेलं असतं. सायली दुधाचा ग्लास तिथे निघून जाते. दुसरीकडे मात्र आता ज्यूस पितच रूममध्ये प्रिया बसलेली असते आणि प्रिया म्हणत असते की वा वा काय स्वर्ग सुख आहे, रूममध्ये बसायचं, मस्त पार्सल मागवायचं आणि खायचं, यालाच तर म्हणतात स्वर्ग सुख. आणि असं बोलून ती आता ज्यूस पित असते आणि पार्सलही खात असते. तिने आय थिंक नूडल्स मागवलेले असतात आणि ते एन्जॉय ती करत असते.
तेवढ्यातच ना तिला लक्षात येतं की आपण तर आता त्या बाईला कॉन्टॅक्ट करायला हवा, त्या बाईबद्दल विचारायला हवं, कारण तिने तर आता सायली आणि अर्जुनला घरात तर बसवायचं प्लॅनिंग केलेलं असतं 5वीची पूजा करून. आता त्या मुलाने स्वतःहूनच प्रियाला फोन केलेला असतो आणि प्रियाला फोन करून तो सांगू लागतो की तुम्ही ज्या बाईबद्दल बोलत आहात ना ती बाई काही अजून इथे आलेली नाही आहे, त्यामुळे मला वाटत नाही ती बाई इतक्यात तरी येईल, असंही आता तो म्हणतो. त्यावर प्रियाला अजूनच आनंद होतो. प्रिया म्हणत असते की बरं झालं बाबा, एवढी तरी इन्फॉर्मेशन मला दिलीस. आणि असं बोलून आता प्रिया फोन ठेवते. प्रिया म्हणत असते की बरं झालं बाई, ती गेली निघून. एकदाचं माझं जे हवं होतं ते मला भेटलं, म्हणजे कसं आता ती बाई ह्यांच्या हाती लागणार नाही आणि माझं खरं रूप यांच्यासमोर येणारच नाही, असाही आता प्रिया विचार करत असते. प्रिया आता खूपच जास्त खुश असते. तर दुसरीकडे मात्र सायली आता रूममध्ये गेलेली असते. तिला अस्मिताचं बोलणं सारखं आठवत असतं. त्यानंतर आता अर्जुनला ती म्हणत असते की उद्या ना एक काम करा, तुम्ही चैतन्य भाऊजींनाच त्या वंदना जाधवची माहिती काढण्यासाठी घेऊन जा. सायलीला अर्जुन म्हणतो असं काय, तू पण येणार होतीस ना, काय झालं? पण सायली म्हणते की नाही, मला घरातल्या कामाकडे आणि घराकडे लक्ष द्यायला हवं, सगळंच करून चालणार नाही. आपण एकाच्या मागे लागलो का एकच घेऊन बसतो, पण मला आता घरातल्या लोकांकडे आणि घराकडे सुद्धा लक्ष द्यायला हवा. अर्जुन आता सायलीला म्हणतो की तू मध्येच हे काय बोलायला लागली आहेस. त्यावर सायली आता अर्जुनला सांगू लागते अस्मिताताई जे जे काही बोलली होती ते सगळं काही. अस्मिताताई, आपण जर शोध नाही घेतला तर सचिन भाऊजींचा शोध घेण्यासाठी त्या उद्या स्वतः बाहेर पडणार आहेत. त्या मला बोलल्या त्या ओल्या बाळंतीण आहेत, हे सगळं त्याच्यासाठी चांगलं नाही आहे, पण त्या काहीच ऐकायला तयार नाही आहे. अर्जुनला हे समजताच अर्जुनचं डोकं फिरतं, कारण अर्जुन म्हणतो की अस्मिताताईला अजूनही का कळत नाही, तो इतका नालायक माणूस आहे आणि त्या इतक्या नालायक माणसाचा अजूनही ती विचार करते. मग आता अर्जुनचं डोकं सटकल्यामुळे अर्जुन जो आहे ना तो तातडीने चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला कॉल करायला लागतो. सायली म्हणत असते की तुम्ही काय करताय, अहो ऐका ना तुम्ही काय करताय, असं सायली म्हणत असते. अर्जुनचं डोकं सटकलेलं असतं. अर्जुन विचार करतो की जो माणूस माझ्या नजरेसमोर मला नको आहे, तो जरी भेटला तरी मी त्याला तुरुंगात टाकीन, अशा माणसाला अजूनही अस्मिताताई जपायला बघते, त्याच्याबरोबर संसार करायला बघते, मला तर या गोष्टी पटतच नाही आहेत. आता त्याने चैतन्याला कॉल केलेला असतो आणि चैतन्याला कॉल करून अर्जुन रागारागात बोलतो अस्मिताईसाठी उद्या डिवोर्स फाईल करून आणि उद्या अस्मिताईचा डिवोर्स करून घ्यायचा आहे. अस्मिताईच्या एकदा सह्या झाल्या की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग आता इकडे मात्र अर्जुन फोन ठेवतो तेव्हा सायली म्हणत असते की असे चुकीचे निर्णय प्लीज घेऊ नका, हे सगळं चुकतंय तुमचं, प्लीज असं काही करू नका, असं देखील आता सायली सांगत असते. पण अर्जुन म्हणत असतो की मला काही चुकीचं करतोय मी वाटत नाही आहे, कारण जे काही होईल ते व्यवस्थित होईल. पण सायली सांगत असते, पण अर्जुनच्या डोक्यात ना तेच विचार सुरू असतात. तो म्हणत असतो की जे काही होईल ना ते एकदाच होईल आणि फायनल होईल अस्मिताच्या बाबतीत, असाही तो विचार करतो. सायली जरी काही बोलत असली तरीही तो त्यावर काहीच बोलण्यावर विश्वास ठेवत नसतो, ऐकत नसतो. पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की इकडे चैतन्याने पेपर्स बनवून आणलेले असतात, तर डायनिंग टेबलवर नाश्ता करत अस्मिता बसलेली असते. अर्जुन तिच्यासमोर पेपर ठेवतो डिवोर्सचे आणि त्यावर तिला सांगतो की तू सह्या कर. मग आता अस्मिता भडकते. अस्मिता म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं आहे, माझं प्रेम आहे सचिनवर, मी त्याला डिवोर्स देणार नाही आणि तुम्ही लोक हे सगळं काय करतायत. इकडे आता घरात वातावरण तापलेलं असतं, तर इकडे अर्जुन आणि त्यासोबत चैतन्य शोध घ्यायला बाहेर गेलेले असतात. सायली खूप जास्त अर्जुनवर भडकलेली असते, तुम्ही खूप चुकीचं केलेलं आहे, गरजच नव्हती, तुम्हाला सांगितलं होतं एवढा विचार करू नका, जाऊ नका, पण तुम्ही ऐकलंच नाहीत ना माझं. आता इथे वंदना जाधवचा माहिती म्हणजेच वंदना जाधवचा ॲड्रेस वगैरे सगळं काही अर्जुनच्या हाती लागलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.